मी तुम्हाला ट्रस्टमध्ये येऊन सांगते की तुमचं पोट भरेल पण मन काय भरणार नाही ही वांग्याची भाजी खाल्ल्यानंतर. कारण मी ही वांग्याची भाजी लोखंडाच्या कढईमध्ये करणार आहे, जी पूर्वीची लोकं करायची. तर मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लसणाची फोडणी दिलेली आहे आणि थोडासा कढीपत्ताही टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये चिरून घेतलेली वांगी टाकलेली आहे. छान वांगी तेलामध्ये भाजून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा. नंतर 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा, एवढं टाकायचं आणि छान वांगी पुन्हा परतून घ्यायचे आहेत मसाल्यासोबत. आणि नंतर छान वांगी परतली की त्याच्यामध्ये जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालायचं. मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण मला जास्त भाजी बनवायची नव्हती. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि भाजी छान उकळी येऊन द्यायची. आता रात्रीचे वाजले होते 10, त्यामुळे पटकन साईडला भाजी शिजत ठेवली आणि एका साईडला चपात्या करायला घेतल्या. कणिक मळून मी ठेवली होती. तर आता चपात्या पण मी बनवून घेत आहे. पाहू शकता अशा पद्धतीने मी चपाते लाटून भाजून घेतलेले आहे आणि आता सर्व चपात्या मी बनवून घेते. तोवर भाजी पण छान उकळेल. पाहू शकता आता भाजी पण छान उकळलेली आहे. त्याच्यामध्ये आता 3-4 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचे. पाहू शकता अशा पद्धतीने मी 3-4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि भाजी छान मिक्स करून दिलेली आहे आणि 10 मिनिटातच भाजी शिजते. याला जास्त वेळ लागत नाही. भाजी शिजलेली आहे पाहू शकता. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची. छान अशी आपली वांग्याची भाजी तयार झाली. आणि कुणाकुणाला पूर्वीचे दिवस आठवले ते नक्की